नमस्कार मित्रांनो, तुम्ही सिनेमामध्ये हिरोचा डबल रोल पाहिलाच असेल, बरोबर? एकच माणूस पण दोन वेगळे नाव आणि दोन वेगळे अवतार. बस तेच म्हणजे आपले समानार्थी शब्द. माणूस एकच, पण त्याला हाक मात्र वेगळ्या वेगळ्या नावाने मारला जायचे. तर आता आपण सुरू करूया आपले समानार्थी शब्द. हे तुम्हाला पोलीस भरती, तलाठी, वनरक्षक, MPSC आणि इतर महत्त्वाच्या महाराष्ट्रातल्या एक्झाम या सर्वांसाठी शब्दार्थ खूप महत्त्वाचे आहे. पण आता आपण फक्त 10 समानार्थी शब्द शिकणार आहोत. आपण रोज 10-10 शब्द शिकू. असे करून आपले एका महिन्याला कमीत कमी 300 शब्द होणार आणि हे तुम्हाला माहीत करून देण्याची जिम्मेदारी माझी. तुम्हाला हे काही पाठांतर करायची गरज नाही. हे तुम्हाला मी स्वतः आठवण करून देणार. आणि तुमची पोलीस भरतीची एक्झाम येईपर्यंत तुम्हाला हे जे पण समानार्थी शब्द महत्त्वाचे आहे ते सगळे याच्या माझ्या क्लासद्वारे तुम्हाला शिकण्यात मिळून जाईल. तर मग सुरू करूया आपण. बघा, पहिला शब्द आहे अग्नी. अग्नी म्हणजे आपल्याला माहिती आहे विस्तो आणि वनी. हे तर दोन शब्द माहिती आहे आपल्याला. पण आता आपल्याला पावक, अनल आणि हुताशन हे माहीत करायचे आहे. तर हे कसे माहीत करायचे आपण? तर बघा, इथे सुरुवातीला दिला आहे पाव. पाव कच्चा असला तर आपण कशावर पकवतो? आगीवर. म्हणून पावक हे आगीचे शब्द झाले. तसे हुताशन. हुताशन म्हणजे हुताशनच्या शेवटी बघा, हुता आसन. आसन हे शेवटी आल्यासारखे येते. समजा आसनाला आग लागली तर आपण कशाने विझवूया त्याला? नळाने. तर हुताशन आणि नळालाचं झालं आहे अनल. म्हणजे आपल्या अग्नीचे समानार्थी शब्द आहे विस्त, वन्नी, पावक, हुताशन आणि अनल. मित्रांनो, तुम्ही अनल आणि अनिल याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. अनल म्हणजे आग तर अनिल म्हणजे वारा होतो. त्याच्यानंतर आपला दुसरा शब्द आहे आकाश. आकाश म्हणजे गगन, अंबर, अंतराळ आणि आभाळ. हे शब्द तर आपल्याला माहितीच आहे. पण आपल्याला खग आणि नभ हे कसे माहीत करायचे? तर बघा, खग म्हणजे खगोलशास्त्र आणि खगोलशास्त्र हे आकाशाशी संबंधित असते. या प्रकारे आपण हे माहीत ठेवू शकतो. त्याच्यानंतर आहे नभ. नभ म्हणजे हे आपण कसे आठवून ठेवू शकतो की बघा, नभातूनच पाऊस पडतो. कुठून? तर नभातूनच पाऊस पडतो. हे आपण या पद्धतीने माहीत करू शकतो. तर आकाशमध्ये नभ, गगन, अंबर, खग, अंतराळ आणि आभाळ. चला, आता आशा करतो की तुम्हाला आकाशचे समानार्थी शब्द माहीत झाले. आता आपण बघूया पृथ्वी. पृथ्वी त्याचे समानार्थी शब्द आहेत धरती, धरणी, वसुंधरा, धरित्री, क्षिती, भू, अवनी आणि रसा. तर बघा, वसुधरा आणि अवनी हे पृथ्वीवर राहतात. अशा प्रकारे आपण माहिती करू शकतो. आता धरणी आणि धरित्री हे सर्वांना धारण करते. काय? धरणी आणि धरित्री हे सर्वांना धरतीवर धारण करते. आता क्षिती म्हणजे जिथे पृथ्वी आकाशाला भेटते ते म्हणजे क्षितिजा. आणि भू म्हणजे भूमी. आपल्याला हे तर माहितीच आहे. आणि आता रस्सा कसा आठवून ठेवाल? तर रस्स्याला धरणीला बांधून ठेवणे. रसाला धरणीने बांधणे म्हणजेच रसा म्हणजेच पृथ्वी. अशा प्रकारे आपण हे माहीत ठेवू शकतो. तर आपले अग्नी, आकाश आणि पृथ्वी हे 3 शब्द झालेले आहे. तर आता आपण बघूया सामोर. वारा. वाराचे समानार्थी शब्द आहेत पवन, समीर, अनिल, वात आणि मारुती. हे बघा, अनिल इथे आहे आणि अनल तिथे होतं. अनल म्हणजे आग होती आणि अनिल म्हणजे हा वारा आहे. तर वारा म्हणजे पवन हे तर आपल्याला माहीतच आहे. आता बघा मारुत. मारुत म्हणजे मारुती आणि मारुती हे काय आहे? पवनपुत्र आहे. तर हे पण माहीत झालं. तर बघा आता समीर आणि अनिल.
समीर आणि अनिल हे कसे धावते तर वाऱ्यासारखे धावते. समीर आणि अनिल कसे धावते तर वाऱ्यासारखे धावते असे आपण माहीत करू शकतो. तर वारा म्हणजे पवन, मारुत म्हणजेच मारुती आणि मारुती आहे पवनपुत्र. तसेच अनिल आणि समीर हे वाऱ्यासारखे धावतात. आता बघा इथे दिले आहे वात. वात याच्या समोर आपण वातावरण जोडू शकतो. वात म्हणजे वातावरण आणि वातावरणात हवा असतेच. अशा पद्धतीने आपण हे माहीत करू शकतो. म्हणजेच वारा म्हणजे पवन, समीर, अनिल, वात आणि मारुत. त्याच्यानंतर आपण बघूया समुद्र. आता समुद्र म्हणजे सागर माहितीच आहे आपल्याला. आणि इथे बघा जलधी, याच्यामध्ये जल आलं त्याच्याने पण आपण माहीत करू शकतो की समुद्र म्हणजे जलधी. त्याच्यानंतर सिंधू. सिंधू काय आहे, एक नदी आहे आणि हे नदी कुठं जाऊन मिळतो तर समुद्राला, असं आपण माहीत करून घेऊ. आणि आता बघा रत्नाकर आणि अर्णव. रत्नाकर आणि अर्णव हे काय झाले, समुद्रात बुडाले. रत्नाकर आणि अर्णव समुद्रात बुडाले. अशा प्रकारे आपण हे दोन शब्द समुद्र म्हणून माहिती ठेवू शकतो की रत्नाकर आणि अर्णव काय झाले तर ते समुद्रात बुडाले. बघा उद म्हणजे पाणी होतो आणि उदधी म्हणजे पाण्याचा मोठा साठा म्हणजे समुद्र. उदधी म्हणजे समुद्र. त्याच्यानंतर आपण बघूया आता सूर्य. सूर्य आपल्याला रवी, भास्कर, आदित्य, दिनकर हे शब्द तर माहिती आहे की याचा अर्थ सूर्य होतो. आपल्याला फक्त भानू, सवितृ आणि मार्तंड हे शब्द माहीत करायचे आहे. आता बघा सूर्य उगवला की सर्वांना काय येतो, भान येतो. सूर्य जसा उगवतो तो सर्वांना भान येतो. अशा प्रकारे आपण हे भानू माहीत ठेवू. आता बघा सवितृ म्हणजे हे सवितृ आहे सवितासारखं. आणि हे सूर्य निघला की सविता कोणाला भेटायला जातो तर मार्तंडला. अशा प्रकारे आपण हे माहीत करू शकतो. म्हणजे सूर्य म्हणजे रवी, भास्कर, आदित्य, दिनकर. भानू म्हणजे सूर्य उगवला की सर्वांना भान येते. तसेच सूर्य उगवला की सविता मार्तंडला भेटायला जातात. अशा प्रकारे आपण हे शब्द माहीत ठेवू शकतो. त्याच्यानंतर शब्द 7वा आहे चंद्र. चंद्र म्हणजे शशी, सुधाकर, रजनीनाथ, इंदू, सोम. बघा शशी आणि सुधाकर म्हणजे चंद्र हे आपण 5 वेळा म्हणू, ज्याच्याने आपल्याला माहिती होणार की चंद्र म्हणजे सुधाकर होते नाही आणि शशी होते. तर बघा चंद्र म्हणजे शशी आणि सुधाकर. 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 तसेच रजनीनाथ. रजनी म्हणजे रात्र आणि तिचा नाथ म्हणजे चंद्र. असंच मिळून रजनीनाथ बनते आणि तो होतो चंद्र. इंदू. तर बघा इंदू हा शब्द आहे बिंदूसारखा आणि रात्रीला चंद्र हा आपल्याला एक मोठ्या बिंदूसारखा दिसतो. आता बघ इकडे दिले आहे सोम. सोमला इंग्लिशमध्ये मंडे म्हणतात आणि मंडेच्या सुरुवातीलाच मून येतो. तर तशा प्रकारे आपण हे माहीत करू शकतो. त्याच्यानंतर आहे घोडा. घोडा म्हणजे अश्व हे तर सर्वांनाच माहिती आहे. पण घोडा म्हणजे हय, वारू, वाजी आणि तुरंग. तर बघा आपण फोटोमध्ये बघत आहोत हा आहे घोडा आणि हा घोडा धावत आहे वारूवर. तसेच आपण इथे पण दिला आहे वारू. त्याच्यानंतर हा आहे वाजी. याला आपण म्हणू शकतो बाजीराव. बाजीरावचा बाजी. तसेच हे वाजी. आणि आता घोडा. घोड्याला आपल्याला हकलाचे असले तर आपण त्याला हय अशा पद्धतीने हकलतो. तशा प्रकारे आपण हे माहीत करू शकतो. पण जर घोडा आपला ऐकतच नाही तर आपण त्याला कुठं टाकू, तुरुंगात टाकू. कुठं टाकू त्याला आपण, तुरुंगात टाकू. अशा प्रकारे आपण हे घोड्याचे समानार्थी शब्द माहीत करू शकतो. घोडा म्हणजे अश्व, हय, वारू, वाजी आणि तुरंग. तर घोडा हे वारू म्हणजे हा वारूवर धावून राहिला आहे. वाजी तुम्ही
बाजीशी जोडू शकता आणि आपल्याला घोड्याला हकलाचं राहिलं तर आपण त्याला है म्हणून हकलतो. तसेच घोड्याने आपले ऐकले नाही तर आपण त्याला कुठं टाकू, तुरुंगात टाकू. तर अशा प्रकारे आपण हे घोड्याचे समान शब्द माहीत ठेवू. बघा आता आहे शब्द 9वा पक्षी. पक्षी म्हणजे खग आणि खग म्हणजे आभाळसुद्धा होतो. तर हे पक्षी कुठे उडते, आभाळात. आणि आभाळात काय असतो पक्षी, तर हे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर इथे दिले आहे अंदाज. अंदाज म्हणजे आपण हा अंदाज लावू शकत नाही की पक्षी किती उंच उडू शकतो. आपण हा अंदाज लावू शकतो काय, नाही. तर पक्षी हा आकाशात पण उडू शकतो आणि त्याच्या वरती पण उडू शकतो, हे आपल्याला त्याचा अंदाज नाही. तसेच द्विज म्हणजे सुद्धा पक्षी होतो. आता इथे दिले आहे विहंग. विहंग म्हणजे आपण जोडू शकतो याला विमानाशी आणि आकाशात विमानासारखा कोण उडतो, तर तो आहे पक्षी. आता 10वा शब्द आहे सिंह. सिंह म्हणजे केसरी. केसरी हा अक्षय कुमारचा एक मूवी आहे आणि त्याच्यामध्ये अक्षय कुमार हा सिंहासारखा लढलेला आहे. आता इथे दिलं आहे पंचानन. पंचानन म्हणजे 5 पंजेवाला आणि 5 पंजेवाला कोण असतो, तर तो सिंह. त्याच्यानंतर इथे बघा वनराज. वनामध्ये राज कोण करतो, तर तो राज करणारा आहे सिंह. आणि त्याच्यासोबत मृगेंद्र हे तुम्हाला आठवणीत ठेवायचं आहे. तर बघा आता आपले 10 प्रश्न संपलेले आहे. उद्या तसेच याच पद्धतीने 10 शब्द घेऊन येऊया आणि हे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये याच्यातून हमखास विचारणार म्हणजे विचारणार. आणि आपली पोलीस भरतीची एक्झाम येईपर्यंत कमीत कमी तुमचे 600 ते 650 समानार्थी शब्द होतात आणि याच्या बाहेर तुमचे शब्द जाणार नाही. तर आता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. उद्याला आपण आणखी 10 शब्द घेऊन येऊ.